नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीची डाळ दुधी भोपळ्याची भाजी बघणार आहोत। खूप छान होते चवीला। ज्यांना कोणाला दुधी भोपळा आवडत नाही त्यांच्याकडून खास करून ही रेसिपी तुम्ही करून बघा, अगदी आवडीने खातील, इतकी छान म्हणून तयार होते। चला रेसिपीला सुरुवात करूयात। एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलाय। त्यानंतर मोठ्या तुकड्यांमध्ये काप केल्यानंतर आणखी त्या तुकड्याचे 4 भाग करून त्याचे असे मोठमोठे तुकडे आपण करून घेणार आहोत। जास्त बारीक चिरायचं नाही, जसे मी दाखवलेले आहेत तसेच त्याचे मोठमोठे काप करून घ्यायचे। हे बघा असे। आता हा दुधी भोपळा आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी सर्व कापलेला दुधी भोपळा कुकरच्या भांड्यामध्ये टाकला। सोबतीला हरभऱ्याची डाळ सुद्धा टाकायची आहे। तर एवढ्या दुधी भोपळ्यासाठी अर्धी वाटी डाळ मी कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे, कमीत कमी 15 ते 20 मिनिटांकरिता। कोमट पाण्यामध्ये पटकन आणि कमीत कमी वेळेत डाळ भिजल्या जाते, नखाने सहज तुटते बघा। आणि ही आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आहे, त्यामुळे जास्त वेळ भिजवण्याची गरज नाही आहे। अगदी थंड पाण्यामध्ये 1 तासाभरात छान भिजते ही डाळ। डाळ आता दुधी भोपळ्याबरोबर कुकरमध्ये टाकली आहे। एक तेलाची धार टाकून अर्धासा चमचा मीठ टाकलं आहे आणि साधारण 1 कपभर पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। जर तुम्हाला रस्सा जास्त बनवायचा असेल तर जास्त पाणी टाकू शकता। झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या मध्यम आचेवर करून घ्यायच्या। तोपर्यंत इथे आपण मसाला तयार करून घेऊयात। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम केलं, 1 चमचा मोहरी घातली आहे, छान तडतडू दिली आहे। 1 मोठा चमचा जिरं तेलावर चांगलं फुलू दिलं आहे। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतले, पेस्ट न करता। तेही छान आता गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलेत। 1 मोठा चमचा ठेचलेलं आलं लसूण घातले, त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तेही आपण कांद्याबरोबर परतून घेऊयात। सोबतीलाच बघा इथे कुकरच्या शिट्ट्यासुद्धा होत आल्या आहे। आता कुकर थंड होत आहे तोपर्यंत बाकीचा मसाला तयार करून घेऊ। यामध्ये 4-5 कढीपत्त्याचे पाने घातले। त्यानंतर मसाले सिंपल आहे। मसाल्यांमध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड इतकंच घातलं आहे। आता मसाले कमी आचेवर जळू न देता चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो तेही चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतले, ते घातले। शक्यतो टोमॅटोमधलं आंबट पाणी चांगलं पिळून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्ही जी आहे ना ती आंबट लागणार नाही चवीला। 1 छोटा चमचा कसुरी मेथी टाकून मसाला आता परतून घेते। सोबतच कुकर थंड झालं आहे, इथे तुम्हाला खोलून दाखवते की डाळ कशी शिजल्या गेली आहे। डाळ इतपतच गेली पाहिजे की छान बोटाने दबता येईल आणि हलकासा म्हणजे 70 ते 80% डाळ आपल्याला शिजलेली हवी आहे। पूर्णाला जशी शिजवतो तशी नको आहे। आता एकीकडे ना आपल्याला एकी साईडचा जो दुधी भोपळा आहे ना तो हलकासा मॅश करून घ्यायचा आहे। संपूर्ण दुधी भोपळा आपल्याला मॅश करायचा नाही आहे, बारीक करायचं नाही आहे, काही फोडी तशाच ठेवायच्या। हलकासा रस्स्याला घट्टपणा येईल इतकं मी मॅश करून घेतलं आहे। मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत मस्त परतून झाला आहे। कोथिंबीर घातली, मिक्स करून घेतली। त्यानंतर शिजवलेला दुधी भोपळा आणि पाण्यासहित हे मी यात टाकलं आहे। दुधी भोपळ्याला इतपतच पाणी घालायचं जितकी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे। जर पाणी कमी वाटलं किंवा रस्सा तुम्हाला जास्त हवं असेल तर साईडला कोमट पाणी करून यामध्ये तुम्ही टाकू शकता। आता ह्या भाजीला एक मोठी उकळ आली की गॅस मंद करायचा आणि मंद आचेवर एक साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी ही आपल्याला छान शिजू द्यायची आहे। आता टोमॅटो वापरलाय आपण, त्यामुळे टेस्ट बॅलन्स होण्याकरता अर्धासा चमचा साखर घातली आहे। तयार झाली इथे मस्त चमचमीत अशी दुधी भोपळ्याची भाजी। नेहमीच्या साध्या भाजीपेक्षा नक्कीच वेगळी आणि मस्त चवीची रेसिपी आहे, करून बघा। टिफिनसाठी सुद्धा द्यायला खूप छान पर्याय आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।